हाय फ्रेंड्स, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर आज आहे मम्मीचा बड्डे आणि त्याच दिवशी शिवसाठी आम्ही पायातल्या चैनी केल्या होत्या. घुंगराच्या चैनी करायच्या होत्या तिला आता. तर त्यासाठी मग आम्ही चैनी करायला निघलो होतो घरातून. मी, मम्मी आणि शिव आम्ही तिघीजणी ऑटोने आलो होतो आणि पप्पा नेहा स्कूटीवर आली होती. नेहाला पण काहीतरी सामान घ्यायचं होतं सिटीमधून त्याच्यासाठी. तर आम्ही इथं आलेलो आहे सोनार गल्लीमध्ये, सिटीमध्ये. सोनार गल्लीमध्ये पोचलो. पप्पा आणि नेहा पुढं चालले गेले, आम्ही मागं त्यांची वाट बघत होतो. ते पुढं होते आणि फायनली आम्ही इथं ज्वेलर्सच्या दुकानात आलो आणि मला शिवसाठी ते वायर टाईपचे नसते का चैनी, ते करायचे होते. पण ते भैया बोलले की याला आपण म्हणजे असं लूज वगैरे करू शकत नाही, ते फिट होते नंतर बाळाला. मग नाही घेतल्या. आणि मग त्या भैयाने आमच्यासाठी चहा ऑर्डर केली होती आणि ते भैयाचं नेचर खूप छान आहे. आम्ही जेव्हा पण तिथे गेलो ना की ते आमच्यासाठी चहा ऑर्डर करता म्हणजे करताच. तर मग आम्ही चहा वगैरे घेतली सगळ्यांनी आणि मग शिवसाठी चैनी घुंगराच्याच केल्या होत्या आता. आणि ती कशी तर चालायला बघते, तर घुंगराच्या चैनी करायच्या होत्या म्हणून घुंगराच्या चैनीच करून टाकल्या आणि खूप छान होतं ते. वाजत होते तर ती घडी घडी पायाकडे वाकून बघत होती की काय वाजते म्हणून. आणि पाय पण खूप आपटे होती मग ती. आणि मग अशा चैनी केल्या त्याच्यासाठी खूप छान वाटत होते. आणि मग चैनी वगैरे घेतल्या आणि मग लगेच रिटर्न घरी निघलो. तर मम्मीला म्हटले आज बड्डे आहे तुझा, तर चल आज पाणीपुरी खाऊया. तर मग आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि संध्याकाळी मग त्याच दिवशी पावभाजी पण म्हणजे मम्मी म्हटली पावभाजी घ्यायची आहे. मग शिवचे पप्पा आणि मी पावभाजी आणायला गेलो. मग घरी आलो, म्हणजे बाहेर नाही गेलो, घरीच पार्सल आणली होती पावभाजी. मग पावभाजी आणली, शिवच्या पप्पाने केक पण आणला होता. मग केक वगैरे कटिंग केली. हे बघा, हे आहे माझे मम्मी पप्पा, दोघांनी एकमेकांना केक खाऊ घातला होता. आणि हे आहे शिवचे पप्पा, माझे पप्पा, मम्मी, इथे मी. म्हणजे आम्ही सगळ्यांचे फोटोचे ते ॲड केलेले आहे आता. आणि ही आहे माझी लहानी बहीण नेहा. नेहाने मम्मीला चांदीची अंगठी गिफ्ट केली होती. मम्मीने अनबॉक्सिंग करून बघितली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.